8 दिवस उरले तरी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या महायुतीचा उमेदवार ठरेना। महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत प्रचारात एक पाऊल पुढे। महायुती समोर उमेदवार निश्चितीचे धर्मसंकट। किरण सामंत की नारायण राणे असणार महायुतीच्या लोकसभेचे उमेदवार। आजपासून केवळ 8 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत, तरीही महायुतीच्या मतदारसंघाची उमेदवारी भाजप व शिंदे गट असे दोघेही ठाम असल्याने उमेदवार निश्चितीचे धर्मसंकट उभे राहिले आहे। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी खळा बैठका घेत प्रचारात एक पाऊल आघाडी घेतली आहे। महायुतीचा उमेदवार कोण, नारायण राणे की किरण सामंत, याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र व कोकणवासियांना याची आतुरता लागून राहिली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल हा उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आहे। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत 16 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी संपूर्ण मतदारसंघात खळा बैठका घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे। आपल्या विरोधात नारायण राणे असले तर त्यांना 2.5 लाख मताधिक्याने पराजित करणार असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। मात्र भाजप व शिवसेनेकडून उमेदवार नोंद अजून कायम आहे। भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे। त्यामुळेच राणे गेल्या आठवड्याभरापासून सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात तालुकावार मेळावे घेऊन चाचपणी करत आहेत। दुसरीकडे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना चार्ज करत कामाला लागा, उमेदवार आपलाच आहे असे आश्वासित केले आहे। सिंधुदुर्गातील 3 मतदारसंघ व राजापूर अशा 4 मतदारसंघातून चांगले मतदान मिळाले की मी निवडून आलोच। पुढचे रत्नागिरी व संगमेश्वर या 2 मतदारसंघातून मिळालेली मते अधिकची राहतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। पण दुसरीकडे मूळ वेंगुर्ले येथील रत्नागिरी स्थित उद्योजक किरण सामंत यांनीही रत्नागिरीत मोठे शक्ती प्रदर्शन करत आपणही उमेदवारीसाठी ठाम असल्याचे जाहीर केले। बुधवारी तर किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचा यावेळी मिठाचा खडा पडला। विधानसभेला मी कुणाच्या बापाचेही ऐकणार नाही या प्रकारचे स्टेटस लावत माध्यमांमध्ये तसेच महायुतीची पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकच हलचल उडवून दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना गुरुवारी मुंबईत भेटीसाठी बोलावले होते। या भेटीत काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तर या वादावर तोडगा निघेल का? कारण महायुतीत अद्याप 7 ते 8 जागांवर उमेदवारीबाबत वाद सुरू आहे। त्यामुळे येणाऱ्या काळातच कळेल की महायुतीतून कोण लढणार, त्याचं भवितव्य काय असणार, अशा प्रतिक्रिया सामान्य जनमानसात आता उमटायला लागल्या आहेत।